तर आपण आज आलो घाटंजी मध्ये आंबेडकर चौक. तर इथं ध्वजवंदनाचा पण कार्यक्रम झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला पूजनसुद्धा चालू आहे. तर बघू शकता घाटंजी मध्ये सावधान मोहम्मद को सलामी देंगे. सलामी दो. जय भीम, जय भीम, जय भीम. गौतम बुद्धांचा राजीव सम्राट अशोकांचा मोदी डॉक्टर आंबेडकरांचा समता सैनिक दलाचा भारतीय सभेचा ध्वजाचा सम्राटचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. एक मे ह्या निमित्त इथं प्रोग्राम झालेला आहे, ध्वजवंदन पण झालेलं आहे. तर सरांकडून ह्या गोष्टीच्या यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊ, ह्या कार्यक्रमाबद्दल विचारू. सर तुमचं नाव? मी रा वी नगराळे, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा घाटंजी. आज तथागत भगवान बुद्धाची 2570वी जयंती आहे. या दिवशी या पौर्णिमेला, या वैशाख पौर्णिमेला त्रिगोणी पौर्णिमा असे म्हणतात. या त्रिगोणी पौर्णिमेचे एक वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झाला, भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली आणि भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाणसुद्धा याच दिवशी झालं. म्हणून या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. या वैशिष्ट्य प्रियदर्शी राजसम्राट अशोक यांच्या कार्याला, विचारांना व त्यागाला मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो, त्रिवार वंदन करतो, त्रिवार प्रणाम करतो. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा घाटंजी आणि जिल्हा शाखा यवतमाळ पूर्वच्या वतीने या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण सर्व या ठिकाणी मान्यवर भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, बौद्धाचार्य आणि पेन्शनर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम मी या ठिकाणी तथागतांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा प्रदान करतो. ज्या तथागतांनी संपूर्ण विश्वामध्ये समतेचा, शांतीचा, प्रेमाचा, सदाचाराचा आणि शांतीचा संदेश दिला. आज आपण असं पाहतो आहे की प्रत्येक ठिकाणी अशांतता, प्रत्येक ठिकाणी एक संघर्षाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याच्यामध्ये फक्त तथागतांनी आपल्या संदेशाद्वारे आपण जर परिवार असो, देश असो, आपण सदाचाराने, चांगल्या मार्गाने जर आपण आपलं मार्गक्रमण केलं तर निश्चितच समाज, परिवार हा सुखी झाल्याशिवाय राहत नाही. तथागतांनी दुःखामध्ये दुःख आहे, सगळ्यांना प्रत्येक क्षणामध्ये दुःख आहे, परंतु ते दुःख सुद्धा आपल्याला दूर करता येते. त्याचे आर्य सत्य सांगितलेले आहे, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहे की जे जीवनामध्ये अतिशय आवश्यकता आहे. या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचा तथागतांनी आपल्यामध्ये मी मोक्षदाता आहे, मी देव आहे, अशा प्रकारची कोणती संकल्पना
या विश्वामध्ये त्यांनी दिलेली नाही, तर त्यांनी फक्त मी मार्गदाता आहे आणि मी मार्गदाता आहे, कुणी व्यक्तिपूजा करू नये. व्यक्तिपूजा जर करत असेल तर ते तो ढोंगीपणा असतो, ती अंधश्रद्धा असते आणि म्हणून फक्त मार्गदाता आहो. आणि म्हणून जगामध्ये तथागतांचं जे काही तथागतांनी दिला संदेश आहे हा मौलिक असा संदेश आहे. आणि म्हणून या दिवशी आपण तथागतांनी दिलेला मार्ग, तथागतांनी दिलेले तत्व हे आपण आचरण जर केलं तर जीवन आपलं सुखी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण सुखी व्हायचं असेल हाच एक मार्ग आहे, बुद्धाचा शांतीचा, बुद्धाचा समतेचा, बुद्धाचा न्यायाचा. आणि आपण पाहतो की त्याही काळामध्ये बुद्धाने स्त्रियांना स्थान दिलं, संघामध्ये स्त्रिया देखील होत्या. आणि म्हणून आज आपण पाहतो की आपण स्त्रियांना एक सन्मानाचं स्थान जर दिलं तर ती आपली माता आहे, ती आपली बहीण आहे. तर त्या दृष्टीने आपण स्त्रियांना एक चांगलं जर स्थान दिलं तर समाज ही रचना ही निश्चितच चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. बुद्धाने व्यभिचार करू नये अशा प्रकारे पंचशिलामध्ये सांगितलेलं आहे. जो जो व्यक्ती पंचशिलाचा म्हणजे आचरण करेल तो निश्चितच समाजामध्ये चांगलं स्थान मिळवल्याशिवाय राहणार नाही, स्वतः देखील चांगलं जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पंचशिलाचे देखील पालन करणे गरजेचं आहे. या दिवशी मी जास्त न बोलता मला जी संधी दिली, या ठिकाणी उपलब्ध करून दिली, मी निश्चितच या ठिकाणी जे निवेदक आहे या निवेदकांचं नाव निलेशजी यांचं मी निश्चितच त्यांना धन्यवाद देतो आणि मी रजा घेतो. जय भीम. तर सर आमच्या टी व्ही चॅनल माध्यमातून तुम्हाला काय संदेश द्यायचा? या ठिकाणी निलेशजीने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा प्रकारची दखल घेणं ते जयंतीच्या निमित्ताने निलेशजी यांनी या ठिकाणी उपस्थित झाले, अगदी वेळेवर उपस्थित झाले आणि या मराठी चॅनलच्या निमित्ताने ते या ठिकाणी उपस्थित झाले. तर निश्चितच जोपर्यंत तथागतांचा, महापुरुषांचा जोपर्यंत प्रसार होणार नाही तोपर्यंत माध्यमालाही काही अर्थ होणार नाही. आणि म्हणून निश्चितच निलेशजी आणि त्यांच्या सर्व टीमचं मला अभिनंदन करावंसं वाटते की या महामानवांच्या विचारांचं प्रेरणा देण्यासाठी, महामानवाच्या विचाराचा संदेश देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी येऊन पुढाकार घेतला. निश्चितच त्या टीमचं, निलेशजी आणि त्याच्या टीमचं मी निश्चित अभिनंदन करतो की अशा या चांगल्या म्हणजे प्रसंगी, महामानवांच्या विचारांच्या प्रसंगी आपण उपस्थित झाला. निश्चित आम्ही यवतमाळ जिल्हा पूर्वच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा घाटांच्या वतीने, पेन्शनर असोसिएशनच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने आपणाचं निश्चितच आभार व्यक्त करतो. निश्चितच आपलं अभिनंदन सुद्धा व्यक्त करतो. जय भीम. धन्यवाद सर. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश कुरमेरकर. Audio Jungle.